मंडळी, पुणे शहरात गेलात तर तिथं चालायचं कसं असा प्रश्न पडतो, कारण वाहनांची संख्या प्रचंड आणि अतिशय बेशिस्त वाहन चालक। यावर उपाय काय? तुम्ही म्हणाल सोपं आहे, वाहतुकीला शिस्त लावा आणि सिग्नल लावून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडू द्या। पण हे आव्हान स्वीकारायला बहुधा पुण्यातली कुठलीच यंत्रणा तयार नाही। मग यावर पुणे मनपाने एक सोपा उपाय काढला, त्याची अंमलबजावणी झाली आणि अपेक्षेनुसार ती फेलही गेली। पाहूया पुणे मनपानं नक्की काय केलं। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात वाहन चालवण्याची संस्कृती अतिशय सदोष आहे आणि रस्ता ओलांडणाऱ्यांसाठी थांबणं वगैरे तर या संस्कृतीत बसतच नाही। त्यामुळे पुण्यात रस्त्यावरून चालायचं म्हणजे जीव मुठीत घेऊनच चालावं लागतं। पुणे महानगरपालिकेनं काही महिन्यांपूर्वी यावर तथाकथित उपाय काढला, तो म्हणजे पादचारी पुलांचा। मोठा गाजावाजा करत शहरात 10 ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले। पण यातील जवळपास सगळेच पूल पुणेकरांची प्रतीक्षा करतायत, कारण त्या पुलांवरून फारसं कुणी जातच नाही। पुण्यात अनेक परिसरात हे पूल आहे, मात्र मी जिथे आहे ते सारसबागेच्या बिलकुल समोर असणारा हा पूल आहे। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून महापालिकेचा हा पादचारी पूल बंद ठेवण्यात आलाय। आपण जर बघितलं तर इथनं काही वेळापूर्वी इथे लॉक लावलं त्या दादांनी, कारण इथनं लोक जातात, मात्र तिकडल्या बाजूने जे काही सारसबागेच्या आत जो रस्ता उतरतो तो रस्ता बंद करण्यात आलाय। महत्वाचं म्हणजे तिथलं गेटच लावण्यात आलंय, त्यामुळे हा इथनं लोक जातात, नागरिक जातात, वयस्कर नागरिक जातात, मात्र धापा टाकत ते खाली येतात, कारण तिकडनं उतरायला रस्ताच नाहीये। हे पूल उभारल्यावर ते वापरले जातील का याचा विचार बहुधा पुणे महानगरपालिकेनं केलाच नाही। एवढंच नाही तर पुलांवर सुरक्षा रक्षक देखील नाहीये। स्वच्छतेसाठी देखील कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही। ते जोडपा वगैरे बसून ते सगळेचे पेट्रोबस खराब करते म्हणून ते बंद केलेले। पण मग त्यांना बाहेर काढायचं, हटकायचं की हे बंद करून ठेवायचं? त्याच्यामुळे सामान्य ते किती करणार सांगा ना तुम्ही मला। माणूस करणारा थकतोय, किती माणसे बदली झाले, काय झाले, ते तिथे जोडपा येऊन बसतात। आपल्याला आमच्यासारख्याला लाज वाटते। पूल चांगला व्यवस्थित बांधलेला आहे, पण त्याची स्वच्छता अजिबात नाही आहे आणि त्या बाजूला ते गेट बंद करण्यात आलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असेल। तर शासनाला विनंती आहे की त्यांनी एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे, त्याचा उपयोग व्यवस्थितपणे सामान्य नागरिकांसाठी करावा। त्याचं संरक्षणच नाहीये। त्याच्यावरती एका बाईचं एकदा 4 तोळ्याचं गंठण ओढून नेलं आणि ही भिकार भांगार लोक खूप घाण करतात, त्यामुळे तो बंदच ठेवलेला आहे। हे काय अशा दारूच्या बाटल्या लोकांना त्याचा वापर व्हावा यासाठी सुरू केलंय। हो, स्वच्छ करायची की बंद करायची? नाही, स्वच्छ करायला हवी ना। मी इथली विक्रेता आहे, आम्ही स्वतः कंप्लीट केलेलं आहे। त्याच्याबद्दल खूप मुलं मुली असलेले चाळे करतात तिथं वरती जाऊन, कोणी लक्ष द्यायला नसतं। पाहिलं पुणेकर किती नाराज आहेत ते। मात्र पुणेकरांच्या या आक्रोशाचा पुणे महानगरपालिकेवर फारसा परिणाम होताना दिसत नाही, कारण पूल बांधून त्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांवर टाकून पुणे मनपा मोकळी झाली आहे। आपण सर्व पुलांचं आता या आठवड्यातच आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि हे सर्व पूल स्वच्छ करून त्याच्यावरती रंगकाम करणे, त्यानंतर काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या करणे इत्यादी कामं आम्ही आता हाती घेतलेले आहेत आणि एक 10 ते 15 दिवसामध्ये हे सर्व पादचारी पूल आम्ही नागरिकांच्या वापरासाठी पुन्हा नव्याने सुसज्ज करू। पालिकेचं इतकं दुर्लक्ष असल्यामुळं साहजिकच हे पूल आता प्रेमी युगुलांसाठी पर्वणी आणि दारुड्यांसाठी अड्डे बनले आणि म्हणूनच हे पूल पुणेकरांच्या सोयीसाठी उभारले की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडतोय। पादचाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी
अनेक सुविधा केल्या जातात. त्यात महत्वाची सुविधा असते ती म्हणजे ही सिग्नलची. जगभरात अनेक ठिकाणी याच सिग्नलचा वापर करून पादचाऱ्यांचा प्रवास सुखकर केला जातो. मात्र पुण्यात अशा पद्धतीचे पादचारी पूल बांधून अनेक प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा घाट घातला गेला. कंत्राटदारांना कंत्राट मिळावं आणि हा सगळा प्रवास सुखकर व्हावा हा हेतू होता. मात्र अनेक पुणेकर या पुलाचा वापर करताना दिसत नाही. अर्थातच या पुलावर सर्रासपणे विद्रुपीकरण होताना दिसतंय. एकीकडे घाणीचं साम्राज्य दिसतंय, दुसरीकडे प्रेमी उगुलांचा वावर दिसतोय आणि महत्वाचं म्हणजे या पुलावर दारुड्यांचा सर्रास अड्डा झालेला आपल्याला बघायला मिळतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.